आमदार हितेंद्र ठाकूर सर आपल्या सोबत आहेत. सर, प्रत्येक निवडणूक विधान परिषदेची असते तेव्हा तुमची मतं जी आहे ती निर्णायक ठरलेली असतात. यावेळी सुद्धा तुमची मतं निर्णायक ठरतील असं चर्चा आहे. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली, शरद पवारांची सुद्धा भेट घेतली. नेमकी तुमची मत कोणाला जाणार ही सगळी चर्चा सुरू झाली. नाही, मी मुख्यमंत्री महोदय आदरणीय आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आणि आमचे पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे रवींद्र चव्हाणजी, या सगळ्यांची मी आणि माझे सहकारी राजेश पाटील आपले आमदार, आम्ही दोघांनी भेट घेतली. ते आमच्या तालुक्याबरोबर पालघर जिल्ह्याची जी प्रलंबित कामं होती वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे, त्याच्या संदर्भात आम्ही मतं मांडली. अनुषंगाने इलेक्शनचा विषय होतो तसा झाला, पण ही भेट आमची होती. ती आमची कामं आहेत, जी अडलेली आहेत कामं. आम्हाला नेहमीच आमच्या कामामध्ये, आमच्या जिल्ह्याच्या विकासाबद्दल, आमच्या ह्याच्याबद्दल, म्हणून आम्ही पालकमंत्र्यांसह भेट घेतली. पालकमंत्री पण होते. शरद पवारांची सुद्धा तुम्ही भेट घेतली आहे, त्यामुळे कमाल करता आपण. पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. इकडे मी अजितदादांची देखील परवा दिवशी शुक्रवारी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. फायनान्स मिनिस्टर आहेत आपले. आमची काही कामं आहेत. हो, इलेक्शन आहे हा एक भाग झाला, पण त्याचबरोबर आम्ही 3 आमदार म्हणून आमच्या विभाग, मी राजेश पाटील आणि क्षितिज ठाकूर, ही 3 आमदारांची कामं सांगणं आमचं कर्तव्य आहे. त्याच्याकरता जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे बाकी शेकापचं म्हणजे जयंत पाटील जे आमदार आहेत आणि आताचे उमेदवार, ते तर आमच्या बाजूच्याच ऑफिसमध्ये आहेत. ते सकाळ दुपार संध्याकाळ भेटतात. इतर पण जे दोन्ही तिन्ही 4 पक्षाकडून जे उमेदवार आहेत विधान परिषदेच्या रिंगणामध्ये, वैयक्तिक मित्र आहेत ना. सगळ्याच पक्षाची लोक एकमेकाचे मित्र असतात. आणि मी तर 90 पासून आजपर्यंत सर्वपक्षीय सगळ्या लोकांबरोबर मिक्स होऊन सगळ्यांशी चर्चा करून भेटून बोलून काम करतो. त्याच्यामुळे माझं तर कर्तव्यच आहे सगळ्यांना भेटणं. निर्णायक तुमची मतं जी आहेत ती प्रत्येक निवडणुकीत ठरतात. आजच्या 2 वेगवेगळ्या भेटी, त्यामुळे चर्चा राजकीय सुरू झालेली आहे. नाही, 2 वेगवेगळ्या भेटी कोणत्या? शरद पवारांची भेट असेल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, दोघांनाही मी भेटलो. आज मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आणि आदरणीय फडणवीस, म्हणजे हे 2 मुख्यमंत्री आणि पालकमंत्री. मी सांगतोय ना, सगळ्यांनाच भेटतोय मी. त्या खात्यामध्ये ज्या खात्यामध्ये त्या मंत्र्यांच्या पण मी भेटी घेतल्या. उद्याला परत MSEB आणखीन आमचं पाणी या संदर्भात जलसंपदा मंत्री, आणखीन एनर्जी मिनिस्टर म्हणजे आपले देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्याकडे तो पोर्टफोलिओ आहे. 3 वाजता ऑफिशियल मीटिंग लागलेली आहे. ती मीटिंग होती 3 दिवसापूर्वी. दुर्दैवाने कॅबिनेट, खेळाडूंचं हे सत्कार वगैरे वगैरे गुरुवारची शुक्रवारी झाली. शुक्रवारी सगळ्या गडबडीत राहिली. आता उद्याला लावलेली आहे. तो उद्याला त्यांना भेटणार आहे. तसंच आमच्या इकडूनच्या डॉक्टरांचे काही प्रश्न होते, त्याच्याकरता आरोग्यमंत्र्यांना, त्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांकडे पण आमचं एक काम आहे, त्यांना पण भेटणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये आदिवासी म्हणजे जे राजेश पाटील त्याच्या बाबतीत जास्त बोलतील, तेव्हा मी मुख्यमंत्र्यांकडे पण विषय काढलेला. कृषी महाविद्यालय पालघरला करायचं, तर त्याच्याकरता आदिवासी मंत्रालयातून पैसे वर्ग करायचे. ते कृषी महाविद्यालय आणि मत्स्य महाविद्यालय ते पुढे आहे. पण आता कृषी महाविद्यालय करण्याकरता तर त्या पैशाकरता आम्ही उद्याला आदिवासी विकास मंत्र्यांकडे पण जाणार आहे. थेट माझा प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, यांनी कुठे मदतीचा हात तुमच्याकडे मागितलाय का त्या परिषदेच्या निवडणुकीत? आमची ग्रामपंचायतची असो, नगरपालिकेची, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी, आम्ही लोकांकडे मतं मागायला जातो. त्याचप्रमाणे आमच्या 3 मताला व्हॅल्यू आहे हे मला माहिती आहे. सगळे पक्ष आम्हाला त्या हिशोबाने पण भेटतात. भेटणं काहीच गैर नाही. त्यांचं काम आहे मागणं, कोणाला देणं हे आम्ही ठरवू. आम्ही आमचे सहकारी, 3 सहकारी आणि आमचे जे काही ज्येष्ठ आहेत, माजी महापौर, हे ते नगराध्यक्ष, असे आम्ही 5-7 जण बसतो. आमच्या विभागाचा विषय करतो आणि योग्य असेल त्या उमेदवाराला आम्ही देतो. नेहमीच तुमची मतं निर्णायक ठरतात, यावेळी सुद्धा या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरतायत. देव करो पुढच्या इलेक्शनला ह्याच्यापेक्षा जास्त निर्णायक ठरवू. धन्यवाद. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर हितेंद्र ठाकूर आपल्या सोबत होते. त्यांनी हेच मत व्यक्त केलेलं आहे की
मदत जी आहे ती मागितली जाते. आम्ही कोणाला मदत करणार हे मतदानातून कळेल असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. कॅमेरामन खंडू कसबेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.